जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 7व्या वेतन आयोगाच्या प्रलंबित 5व्या हप्त्यासंदर्भात 7व्या वेतन आयोग थकबाकी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असं परिपत्रक महाराष्ट्र शासनाने दिनांक 11 जुलै 2024 रोजी म्हणजे आजच काही क्षणापूर्वी निर्गमित केलेला आहे। काय आहे हे परिपत्रक आणि या परिपत्रकाचा फायदा राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाचं महत्त्वपूर्ण असं परिपत्रक दिनांक 11/7/2024 रोजी निर्गमित झालेला आहे। याचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे। 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता माहे जुलै 2024च्या वेतनासोबत अदा करण्यासंदर्भातलं हे महत्त्वपूर्ण असं परिपत्रक आहे। या परिपत्रकाच्या माध्यमातून असं सांगण्यात आलेलं आहे की राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचारी यांना दिनांक 1 जुलै 2023 रोजी देय असलेला 7वा वेतन आयोग थकबाकीच्या 5व्या हप्त्याचं प्रदान करण्याबाबत शासन निर्णय वित्त विभाग 20/6/2024 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार जिल्हा परिषदा, शासन अनुदानित शाळा, सर्व शासन अनुदानित संस्था मधील कर्मचारी तसेच निवृत्त वेतनधारकांना थकबाकीच्या 5व्या हप्त्याची रक्कम माहे जून 2024च्या वेतन निवृत्त वेतनासोबत अदा करावी असं नमूद करण्यात आलेलं होतं। तथापि थकबाकीच्या रकमेच्या प्रदानासंबंधी संदर्भी शासन निर्णयातील 1 क्रमांक 1 ते 5 येथील शासन आदेशातील अन्य तरतुदींचं पालन करण्याबाबतही निर्देश देण्यात आलेले आहेत आणि यानुसार जिल्हा परिषदा व अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांना या सगळ्या बाबी लागू राहतील असं नमूद केलेलं आहे आणि यानुसार माध्यमिक शिक्षण संचालनालयाच्या स्तरावरून मान्यताप्राप्त 100% खाजगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांना सन 2024-25 मध्ये 7व्या वेतन आयोग 5वा हप्ता जो आहे तो अदा करण्यासाठी पर्याप्त अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे आणि सद्यस्थितीत मंजूर अनुदानाच्या 42% अनुदान माहे जुलै अखेरच्या खर्चासाठी शासन परिपत्रक वित्त विभाग 1/4/2024 नुसार वितरित करण्यात आला असून प्राप्त अनुदानातून माहे जुलै अखेरपर्यंत नियमित वेतन अदा करणं क्रमप्राप्त असल्यानं नियमित वेतन अदा करण्याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि यानुसार कर्मचारी यांचं माहे जुलै 2024चा वेतनामध्ये 7वा वेतन आयोग नियमित 5वा हप्ता व काही कारणास्तव राहिलेला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा हप्ता सह अदा करणं शक्य असल्यानं उपरोक्त लेखाशीर्षामध्ये वेतन घेणाऱ्या पात्र कर्मचारी यांचं माहे जुलै 2024चं वेतन 7व्या वेतन आयोगाच्या हप्त्यासह उपलब्ध करून दिलेल्या अनुदानातून करण्यात यावं आणि कोणत्याही परिस्थितीत नियमित वेतन प्रलंबित राहणार नाही याची दक्षता घ्यावी। त्यामुळे निश्चितच 7व्या वेतन आयोगाचे जे प्रलंबित हप्ते जे आहेत ज्यांना दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा हप्ता मिळालेला नाही त्यांना ही 7व्या वेतन आयोगाच्या थकबाकीची रक्कम जी आहे ती जुलै पेड इन ऑगस्ट पगारासोबत मिळणार आहे आणि या संदर्भातला हा महत्त्वपूर्ण आदेश निर्गमित झालेला आहे। सोबतच सेवानिवृत्त कर्मचारी पेन्शनधारक जे आहेत ज्यांना अद्यापही 5वा हप्ता मिळालेला नाही त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ, महत्त्वपूर्ण परिपत्रक। अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंच्यासाठी, महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।